भारत देशात धार्मिक स्थळांबाबत वाद निर्माण झालेला पाहायला मिळतो. काही ठिकाणी असा दावा करण्यात आला आहे की पूर्वीच्या मंदिराच्या जागेवर मशीद बांधण्यात आल्या होत्या. उदाहरणार्थ अयोध्येतील वादग्रस्त जागेबाबत सर्वोच्च न्यायालयाने 2019 मध्ये निर्णय देत त्या ठिकाणी मंदिर बांधण्यास परवानगी दिली आणि मशिदीसाठी दुसरी जागा देण्याचे आदेश दिले. तसेच नुकत्याच पुण्यातील मंचर तालुका आंबेगाव येथील सप्टेंबर 2025च्या मध्यात चावडी चौकातील एका ऐतिहासिक 400 वर्ष जुन्या दर्ग्याच्या दुरुस्ती दरम्यान भिंत कोसळल्याने जमिनीखालील बोगदा आणि मंदिर सदृश रचना आढळून आली. या ठिकाणाची प्रशासनाकडून चौकशी करण्यात यावी या हिंदू संघटनांच्या दाव्यांमुळे हिंदू मुस्लिम समाजामध्ये तणाव निर्माण झाला होता. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुरातत्व विभागाने चौकशी सुरू केली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसेच मंचर शेजारील घोडेगाव या ठिकाणी असलेल्या सुन्नी जामा मशिदीविषयी वाद पाहायला मिळतो. 29 मंदिरांचा विध्वंस करून ही मस्जिद बांधली असा काही हिंदू संघटनांचा दावा आहे. या वादावर कायमचा तोडगा काढण्यासाठी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष युनुस मुलानी यांनी ब्राह्मण समाजाचे इतिहास तज्ञ डॉक्टर हिमांशू दामले यांना घोडेगाव येथील सुन्नी जामा मशिदीमध्ये असलेल्या शिलालेखावरील अभ्यास करण्यासंदर्भात परवानगी दिली होती. दोन्ही समाजामध्ये या मस्जिदीविषयी असलेला गैरसमज दूर करण्यासाठी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष युनुस मुलानी यांनी इतिहासतज्ञ डॉक्टर हिमांशू दामले यांना शिलालेखांचा अभ्यास करण्यासाठी दिलेल्या परवानगीमुळे वेळप्रसंगी स्वतःच्या समाजाचाही मुलानी यांना रोष पत्करावा लागला असता. संपूर्ण मस्जिद पाहिल्यानंतर आणि शिलालेखांचा अभ्यास केल्यावर डॉक्टर हिमांशू दामले म्हणाले, आणि मी पुस्तक पण लिहितो आहे ज्याच्यामध्ये भारतमध्ये ज्या सगळ्यात जुन्या 10 इस्लामिक इमारती आहेत त्यांच्यावर माझं काम चालू आहे सध्या. ही मस्जिदीबद्दल मला माहिती मिळाली होती एका भारतीय पुरातत्व विभागच्या पुस्तकामध्ये, आणि त्या पुस्तकाचं नाव आहे एपिग्राफिया इंडिका मुस्लिमिका. त्या पुस्तकामध्ये याच्याबद्दल खूप छोटीशी माहिती आहे, कारण का त्यावेळी ही मस्जिद जी आहे ती बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये यायची. तर ही झाली मंशूर झाली जुन्नरच्या वरती माहिती आहे याच्यामध्ये. आता ही मस्जिद जी आहे ही आपण जे शिलालेख 2 आहेत नॉर्दर्न आणि सदर्न पिलर्सवर तुम्हाला 2 शिलालेख भेटतील, आणि त्या इन्स्क्रिप्शन्सवर त्यांना आम्ही हिस्टॉरिकल इन्स्क्रिप्शन म्हणतो किंवा क्रोनोग्राम म्हणतो. क्रोनोग्राम म्हणजे त्याच्यामध्ये डेट सापडते की डेट केव्हा ही मस्जिद बांधली होती. तर त्या डेटच्या अभ्यासानंतर आपल्याला कळलं की ही मस्जिद जी आहे 1586 मध्ये बांधली होती, आणि याला जे बांधणारे होते त्यांचं नाव होतं मीर मोहम्मद जमान. आता हे मीर मोहम्मद जमान कोण आहेत हे आम्हाला खरंच माहीत नाही, हे शोधायला लागेल, पण हे कोणीतरी महत्त्वाचे असतील आणि त्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती अजून काढायला लागेल. खूप लोकांचा असा गैरसमज आहे की मस्जिद आहे म्हणून ते हिंदू वास्तुशिल्पाला तोडून बांधलं आहे की नाही, असं काही वाटत नाही या मस्जिदला बघून अजिबात. कारण का 1586 मध्ये इथे कुठलाही हिंदू राजा किंवा त्याचं साम्राज्य नव्हतं. हे पूर्ण इलाका जो होता तो नगर सल्तनतमध्ये होता. तेव्हा म्हणजे हे मानणं ठाऊक आहे की ही मस्जिदला आम्ही ओरिजिनली उभी केलेली आहे, म्हणजे कुठल्याही हिंदू किंवा अजून कुठल्या मंदिराला तोडून केलेली नाही आहे. दुसरी तुम्ही या मंदिरची तुम्ही देखरेख बघाल किंवा ज्या मटेरियल्सने ही मस्जिद बांधलेली आहे ते स्टोन ब्लॉक्सने बांधलेली. स्टोन ब्लॉक्स म्हणजे ब्लॅक बेसॉल्ट म्हणतो आम्ही. आपल्या महाराष्ट्रामध्ये या इलाक्यामध्ये ब्लॅक बेसॉल्ट नावाचा दगड खूप प्रसिद्ध आहे, खूप मिळतो, पूर्ण डोंगरामध्ये मिळतो. तर त्यानी ह्याला बांधलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट हे इथे कुठलंही असं ट्रेस पण दिसत नाही ज्याच्यामध्ये कळेल की हे आधी हिंदू किंवा जैन किंवा बुद्धिस्ट मंदिर असेल. हे प्युअरली इस्लामिक ट्रेडिशनमध्ये खूप सिम्प्लिस्टिकली बांधलेली आहे. आणि बांधल्याचं सगळ्यात मोठं महत्त्व हा आहे की तुम्ही बघायला आहे का प्लॅटफॉर्मवर बांधलंय त्यावेळी बहुतेक ही मस्जिद जी आहे खूप प्रॉमिनंट असेल आणि सगळ्यांना दिसू शकेल अशी म्हणून बांधलेली होती. मला वाटत नाही आसपास अशी कुठलीही मस्जिद आहे किंवा मंदिर आहे जे एवढं जुनं असेल, म्हणून बहुतेक याला असं वरती प्लॅटफॉर्मवर बांधलेलं आहे. आणि तर हे परत गैरसमज खूप लोकांमध्ये होतो की जुन्नरमध्ये केलेलं आहे, मनशेरला केलेलं आहे किंवा इकडे घोडेगावमध्ये केलेलं आहे. असं काहीही इथे बघून तरी वाटत नाही आणि दिसून पण येत नाही. म्हणजे हे एकदम इस्लामिक जुम्मासाठी तयार केलेली मस्जिद आहे आणि त्याच्यामध्ये काही हे पण नाही.
ते जे आपण शिलावर जे लिहिलेलं आहे त्याच्या बाबतीत आमच्या गावात किंवा म्हणजे आमच्या दोन्ही समाजात फार संशयास्पद असं वातावरण आहे का त्याच्यावर लिहिलेलं आहे मंदिर. त्याच्याबद्दल मी एक सांगतो, मी ते तुम्हाला आपल्या सगळ्यांना ह्या शिलालेखचं पूर्ण ट्रान्सलेशन पाठवतो. आज पुण्याहून गेल्यानंतर पाठवतो ट्रान्सलेशन. तुम्ही ते ट्रान्सलेशनचा एक मोठा फोटोकॉपी करून वगैरे इथे लावू शकता, ताकी जे लोक हे बघायला येतील त्यांनाही कळेल की काय आहे. आणि गावामध्ये तुमचं काय पंचायतचं ऑफिस, जिल्हा ऑफिस काहीतरी असेल तिथेही तुम्ही लावू शकता. आणि नुसतं एवढा गैरसमज खूप जास्त होतो, पण एवढं एक मानणं खूप गरजेचं आहे की घोडेगावमध्ये ही एक ऐतिहासिक धरोहर आहे. तर म्हणजे सगळ्या लोकांचं एक खूप महत्त्वाचं म्हणजे एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी ह्या मस्जिद असो किंवा इथलं जे मागे बाराव आहे ते बाराव तर गेलेलं आहे, त्यालाही तुम्ही उभारू शकला, तेही चांगलं होईल. तर या सगळ्या गोष्टींना तुम्ही प्रोटेक्ट करा. ही धरोहर आहे, याच्यात काहीही हिंदू मुस्लिम नाहीये. आणि रमजानच्या पाक महिन्यामध्ये या सगळ्यांना नाही आता फक्त म्हणजे एवढं तुम्ही जे आता वाचलं त्याच्यात तुम्हाला संशय काय असं वाटलं का? ट्रान्सलेशन ते पाठवलं, ट्रान्सलेशन मध्ये काही नाही संशयास्पद. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही ते मटेरियल मध्ये पण काही संशयास्पद नाही. धन्यवाद. नमस्कार, मी युनुस मुलानी, घोडेगाव मुस्लिम समाजाचा अध्यक्ष. आज सकाळी मला भेटायला आमचे पुण्यावरून दामले साहेब आले. हे इतिहासकार आहेत, पुस्तक लिहितात आणि ऐतिहासिक वस्तूंची माहिती गोळा करतात. मशीद झाले, मंदिर झाले, बऱ्यापैकी ते फिरतात अशी त्यांनी माहिती दिली. त्यांनी मला ते ह्या आमच्या मशिदीला जे शिलालेख आहे त्यांच्याकडे त्याला उपलब्ध होतं अगोदर फोटोकॉपी. तर ते मला म्हटलं हे पाहायचंय. मग मी ठीक आहे, काय हरकत नाही. मग मलाही थोडा संशय आला, कारण आपल्या गावात आमच्या मशिदीच्या बाबतीत बऱ्यापैकी गैरसमज आहे का ही मंदिर तोडून वगैरे आज जे चाललंय वातावरण, मंदिर तोडून मशीद बांधलेली आहे वगैरे असं जे काही लोकांच्या मनात आहे ती शंका मला काढायची. म्हणून मी पण जर म्हटलं की बरं काय हरकत नाही, ठीक आहे तुम्हाला दाखवतो. मी म्हणून तुम्हाला माझे मित्र धनंजय कोकणे, किशोर वाघमारे यांना बोलून घेतलं आणि नंतर मग तुमच्या समोर सगळं प्रत्यक्ष त्यांनी पण सांगितलं की असे काही नाहीये. त्यामुळे एक आमच्या समाजासाठी किंवा आपल्या दोन्ही समाजासाठी एक चांगलं वातावरण निर्माण होईल. का जो संशय 12 दिवसापासून लोकांना वाटत होतं की हे मंदिर तोडलेलं आहे, त्याच्यावर मशीद बांधलेली आहे, अशा बऱ्याच काही अफवा उठत होत्या. आणि ते जे लिहिलेलं आहे ते महत्वाचं काय आहे का ते कोणाला आपल्या आजच्या परिस्थितीत कोणाला वाचता येत नाही, कारण ते आहे फारसी, ते अरबी नाही, उर्दू नाही किंवा ते फारशीमध्ये असल्यामुळे कोणाला त्याचं ट्रान्सलेट करता येत नव्हतं. आता त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही आम्हाला त्याचं ट्रान्सलेट रिसर आम्हाला म्हणजे शासकीय जे असतात ट्रान्सलेट करणारे, याचं ट्रान्सलेट करणारे शासकीय शिक्क्यानिशी असं आपल्याला एक प्रूफ भेटलं का आपण ते कायमस्वरूपी राहील आपल्याकडं. आणि आजही त्यांनी जी माहिती दिली की असं काही नाहीये, त्यामुळे आपल्या गावात जे संशयाचं वातावरण त्याला निवडण्यास फार मोठी मदत होईल. आणि दोन्ही समाजात आपलं जे संशय तो जाईल आणि आपण जे कायम एकत्र मिळून राहतो दोन्ही समाज, ते कायम राहील, भाईचारा कायम राहील. हे फार म्हणजे चांगलं झालं का हे आले, त्याच्यामुळे आपल्याला एक चांगला आपल्या गावात मेसेज गेला. धन्यवाद. डॉक्टर हिमांशू दामले यांच्या केलेल्या या दाव्यावर दोन्ही समाजामधील तेढ कमी होण्यास नक्कीच मदत होईल. आता यावर हिंदू संघटनांचं याविषयीचं काय मत आहे हे पाहावं लागेल. मी गाव खबरसाठी किरण, आपण पात्रा, गाव खबर.